ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 59 ते 63. 59वा श्लोक म्हणूया. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. विस्तार. भगवंतांमध्ये सर्व लोक विस्तार पावतात. ज्यांनी भूतमात्रांना प्रेरणा दिली आहे त्यांचाच, त्या भगवंताचाच हा सारा जगत विस्तार आहे आणि म्हणून त्यांचं विस्तार असं नाव आहे. स्थावरस्थाणु. स्थितिशील असल्याने भगवान स्थावर आहेत. तसंच पृथ्वी इत्यादी जे स्थितिशील पदार्थ आहेत ते सारे भगवंतांच्यामध्ये स्थित आहेत आणि म्हणून ते स्थाणू आहेत. अशा रीतीने स्थावर आणि स्थाणू असल्याने भगवंत स्थावर स्थाणू आहेत. प्रमाण. ज्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं असं ज्ञानस्वरूप संवित स्वरूप असल्यामुळे भगवंत प्रमाण आहेत. बीजमव्ययम. भगवान संसाराचं कारण आहेत. ते बीजरूप अव्यय अविनाशी आहेत. म्हणून बीजमव्ययम हे त्यांचं विशेषणासह नाव आहे. अर्थ. भगवान सुखस्वरूप आहेत म्हणून सर्वजण त्यांची प्रार्थना करतात असे भगवंत हे अर्थ आहे. अनर्थ. भगवंत पूर्ण काम आहेत म्हणून त्यांना काहीही प्राप्त करायचं उरलेलं नाही. त्यांचा काही अर्थ किंवा काही प्रयोजन नाही आणि म्हणून ते अनर्थ आहेत. महाकोश. अन्नमय कोश इत्यादी महान कोशांनी भगवान झाकले जातात आणि म्हणून ते महाकोश आहे. तसंच भगवंतांपाशी सुखरूप असा महाखजिना आहे आणि म्हणून ते महाकोश म्हणवले जातात. महाभोग. भगवंताचं सुखरूप हा महान भोग आहे आणि म्हणून भगवंतांचं नाव महाभोग आहे. महाधन. त्यांचं भोग साधनरूप असं महान धन आहे. ते यथार्थ आणि अतिशय धनस्वरूप आहेत म्हणून ते महाधन आहेत. 60वा श्लोक असा आहे. अनिर्विण्णस्थविष्टो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः. अनिर्विण्ण. भगवंतांना पूर्ण कामना प्राप्त आहेत. ते पूर्ण काम आहेत म्हणून त्यांना निर्वेद म्हणजे उदासीनता नाही आणि म्हणून ते अनिर्विण्ण आहेत. स्थविष्ठ. भगवंताचं स्वरूप अत्यंत विराट आहे. वैराजरूपेण स्थितः स्थविष्टः असे भगवान आहेत. अग्नी त्यांचं मस्तक आहे. सूर्य आणि चंद्र त्यांचे नेत्र आहेत असं वेद सांगतो आणि म्हणून भगवंतांचं नाव स्थविष्ठ आहे. अभूहू. भगवंत अजन्म आहेत आणि म्हणून ते अभूहू आहेत. ते आहेत म्हणून ते भू आहेत. भूसत्तायाम असं म्हटलं. धर्मयूपः. युपाला म्हणजे स्तंभाला ज्या प्रकारे यज्ञाचा पशु बांधला जातो त्याप्रमाणे आराधनारूपी धर्म जो आहे तो भगवंताशी बांधला जातो आणि म्हणून ते धर्मयूप आहेत. महामख. ज्यांना अर्पित केलेले मख म्हणजे यज्ञ हे निर्वाण रूप असं फळ देतात, महान होतात असे भगवान हे महामख आहेत. नक्षत्रनेमी. भगवान सर्व नक्षत्रांच्या केंद्रस्थानी आहेत. ज्योतिषचक्रासहित संपूर्ण नक्षत्रमंडलाला भगवान फिरवतात. ध्रुव तारामय शिशुमार चक्राच्या पुच्छ प्रदेशात ते स्थित आहेत. त्या शिशुमार चक्राच्या हृदयस्थानी त्याच्या मध्यामध्ये त्याच्या केंद्रामध्ये प्रवर्तक रूपाने भगवान विष्णू आहेत असं ब्राह्मण ग्रंथामध्ये वर्णन आहे. म्हणून भगवान नक्षत्रनेमी म्हणवले जातात. नक्षत्री.
चंद्ररूप असल्याने भगवान नक्षत्री आहेत. नक्षत्राणाम अहम शशी असं भगवान गीतेमध्ये म्हणतात. क्षमः समस्त कार्यांमध्ये समर्थ भगवान आहेत आणि म्हणून ते क्षम आहेत. तसंच क्षमा करणारे, सहन करणारे आहेत म्हणून भगवंत हे क्षम आहे. क्षमया पृथ्वी सम असं वाल्मिकींनी रामाचं वर्णन केलेलं आहे. क्षामः सर्व विकारांनी रहित, सर्व विकार क्षीण झाल्यावर भगवंत आत्मभावानी स्थित राहतात म्हणून त्यांना क्षाम म्हटलं आहे. समीहन भगवान सृष्टी इत्यादीसाठी क्रीडा करतात, कार्य करतात, सम्यक इहा करतात म्हणून त्यांना समीहन असं म्हटलं जातं. 61वा श्लोक असा आहे. यज्ञ इज्जो महेज्यश्च क्रतुस्सत्रम सतांगती सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम. यज्ञ सर्व यज्ञस्वरूप भगवंत आहेत आणि म्हणून भगवंताचं नाव यज्ञ आहे. यज्ञरूपानी सर्व देवतांना भगवान संतुष्ट करतात. यज्ञो वै विष्णू असं श्रुती सांगते. असे भगवान हे यज्ञ आहेत. इज्ज यष्टव्य म्हणजे पूजनीय असे भगवंतच आहेत आणि म्हणून ते इज्य आहेत. यज्ञाद्वारे केलेलं पूजन हे त्या विष्णू भगवंताचंच पूजन आहे. महेज्य सर्व पूजनीय देवतांच्यामध्ये मोक्षरूप फल देणारे भगवान आहेत आणि म्हणून भगवंतच सर्वात अधिक पूजनीय आहेत, यष्टव्य आहेत म्हणून त्यांचं नाव महेज्य असं आहे. क्रतू युपसहित यज्ञाला क्रतू म्हणतात. अहं क्रतू अहम यज्ञ असं भगवान गीतेमध्ये म्हणतात. यज्ञरूप असल्याने भगवंत हे क्रतू आहेत. सत्र जो विधिरूप धर्माला प्राप्त करतो तो भगवान म्हणजे सत्र आहे. तसंच सत्नी भगवान कार्यरूप जगापासून रक्षण करतात. सत्पुरुषांचं रक्षण करणारे भगवंत आहेत म्हणून त्यांचं नाव सत्र आहे. सतांगती एका भगवंताशिवाय सत्पुरुषांची, संतांची, मुमुक्षूंची अन्य कोणतीही गती नाही. भगवंत हेच गंतव्य आहे आणि म्हणून ते सताम गती आहेत. सर्वदर्शी भगवंत आपल्या स्वाभाविक बोधानी सर्व प्राण्यांना आणि त्यांच्या सर्व कर्मांना पाहत असतात आणि म्हणून ते सर्वदर्शी आहेत. विमुक्तात्मा स्वाभाविकपणे ज्यांचा आत्मा मुक्त आहे किंवा जो विमुक्त आहे आणि आत्माही आहे तो ईश्वर विमुक्तात्मा आहे. भगवंत सांसारिक बंधनातून मुक्त आणि आत्मस्वरूप आहेत. सर्वज्ञ जो सर्व काही आहे आणि ज्ञाता आहे तो परमात्मा सर्वज्ञ आहे. तो सर्व काही जाणणारा आहे. ज्ञानमुत्तमम जो सर्वोत्तम, नित्यसिद्ध, देश काल तथा वस्तूंच्या सीमेच्या पलीकडे आहे आणि सर्वांचे अत्यंत साधक असं जे ज्ञान आहे तो परमात्मा ज्ञानमुत्तमम आहे. परब्रह्म हे सत्य ज्ञान आणि अनंत रूप आहे. ज्ञानमुत्तमम हे श्री विष्णूचं असं विशेषणासहित असलेलं नाव आहे. 62वा श्लोक असा आहे. सुव्रतस् सुमुखस् सूक्ष्मस् सुघोषस् सुखदस् सुहृत् मनोहरोजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः. सुव्रत भगवंताचं नाव आलं आहे. शोभनम व्रतमस्येती ज्यांचं व्रत शुभ आहे असे भगवान सुव्रत आहेत. शरणागताला अभय देणं हे माझं व्रत आहे असं भगवान रामचंद्र भक्तांना अभय देतात म्हणून भगवंतांचं नाव हे सुव्रत आहे. सुमुख भगवंताचं मुख अत्यंत सुंदर आहे आणि म्हणून ते सुमुख आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. संतांनी भगवंताच्या सुंदर मुखाचं वर्णन अनेक अभंगातून केलं आहे.
राज्याभिषेकाच्या वार्तेनी किंवा वनवासात जाताना भगवान राम हे प्रसन्न वदन सुमुख होते असं वाल्मिकींनी वर्णन केलं आहे. भगवान हे सर्व विद्यांचा उपदेश देणारे आहेत आणि म्हणून ते सुमुख आहेत. सूक्ष्म शब्द इत्यादी स्थूल कारणांहून रहित असल्याने भगवान हे सूक्ष्म आहे. शब्द इत्यादी जे विषय आहेत हे भूतांच्या आकाश इत्यादी भूतांच्या उत्तरोत्तर स्थूलतेचं कारण आहे. त्यांचा भगवंतामध्ये अभाव आहे आणि म्हणून भगवंत हे सूक्ष्म आहेत. गीतेत म्हटलं आहे अणोरणीयान सम सूक्ष्मातिसूक्ष्म असे भगवंत आहेत. सूक्ष्मत्वात तद न दृश्यते. भगवान अत्यंत सूक्ष्म असल्याने ते दिसत नाहीत असं श्रुती म्हणते. सर्वगतम सुसूक्ष्मम असं वेदामध्ये परमेश्वराला म्हटलं आहे. सुघोष भगवंताचा वेदरूप घोष अत्यंत सुंदर आहे. भगवान मेघाप्रमाणे गंभीर घोष असणारे आहेत म्हणून ते सुघोष आहेत. सुखद सदाचारी माणसांना भगवान सुख देणारे आहेत आणि दुराचारींच्या सुखाचं खंडन करणारे आहेत म्हणून ते सुखद आहेत. सुहृद प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता जीवमात्रांचं हित करणारे असे भगवान हे सर्वांचे सुहृद आहे, सखा आहेत. मनोहर अत्यंत आनंद स्वरूप असल्याने भगवंत सर्वांच्या मनाचं हरण करतात आणि म्हणून ते मनोहर आहेत. सावळे सुंदर रूप मनोहर असे परमात्मा मनोहर या नावाने प्रसिद्ध आहेत. जितक्रोधो ज्यांनी क्रोध जिंकला आहे असे भगवान हे जितक्रोध आहेत. वेदांची मर्यादा स्थापन करण्यासाठी भगवान देवतांच्या शत्रूंना दैत्यांना मारतात. क्रोधाने मारत नाहीत, क्रोधवश होऊन मारत नाहीत असे ते जितक्रोधो आहेत. वीरबाहू भगवंत अत्यंत विक्रमी आहेत, वीर आहेत. विक्रमशाली भुजांनी युक्त अशा देवाचं नाव वीरबाहू आहे. विदारण अधार्मिकांचं विदारण भगवंत करतात, त्यांना नष्ट करतात म्हणून त्यांना विदारण असं म्हटलेलं आहे. 63वा श्लोक असा आहे. स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः. स्वापन भगवंत हे झोपवणारे आहेत, शयन करवणारे आहेत. प्राण्यांना निद्रावश करणं म्हणजे जीवांना मायेनी आत्मज्ञानरूपी जागृतीपासून भगवंत दूर ठेवतात, रहित करतात म्हणून ते स्वापन आहेत. भगवान प्रलय काळात समस्त प्राण्यांना अज्ञान निद्रेत शयन करवतात म्हणून ते स्वापन आहेत. स्ववश जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय याचं कारण भगवंतच आहेत. ते स्वतंत्र आहेत आणि म्हणून ते स्ववश आहेत. व्यापी आकाशाप्रमाणे भगवान सर्वव्यापी आहेत. आकाशवत सर्वगतश्च नित्यः असे भगवान आहेत. किंवा कारणरूपाने सर्व कार्यांना व्यापून असल्याने भगवान हे व्यापी आहेत. नैकात्मा जगताच्या उत्पत्तीत विविध विभूतींच्या द्वारा भगवंताच्या नैमित्तिक शक्ती प्रगट होत असतात. त्या विभूतींच्यामध्ये भगवंत नाना प्रकाराने स्थित आहेत. भगवंताच्या विभूती अनंत आहेत आणि म्हणून ते नैकात्मा आहेत. नैक कर्मकृत संसाराची उत्पत्ती, संपत्ती म्हणजे उन्नती आणि विपत्ती अशी अनेक कर्म भगवंत करतात आणि म्हणून ते नैक कर्मकृत आहेत. वत्सर सारं काही भगवंतांच्यामध्ये वसलेलं आहे आणि म्हणून ते वत्सर आहेत. वत्सल भगवान जीवमात्रांसाठी भक्तांसाठी अत्यंत वत्सल आहेत. वात्सल्याची ते मूर्ती आहेत. वत्सी वत्सांचे पालन करत असल्याने भगवान हे वत्सी आहेत.
भगवान जगतपिता आहेत. सारी प्रजा त्यांची वत्सरूपा आहे आणि म्हणून त्यांना वत्सी असं म्हटलं आहे. विठू माझा लेकुरवाळा असे वत्सल प्रेमळ असे भगवंत आहेत. रत्नगर्भ, रत्नांना आपल्या गर्भात धारण करणारे असे समुद्ररूप भगवंत असल्याने त्यांचं नाव हे रत्नगर्भ आहे. धनेश्वर, सर्व प्रकारच्या धनांचे स्वामी भगवंत आहेत आणि म्हणून त्यांचं धनेश्वर असं नाव आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राची गोडी खरोखर अपूर्व आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे असं संत यासाठीच सांगत असतात. मधुरम मधुराक्षरम अशा नामस्मरणाचा आनंद घेत आज आपण इथेच थांबूया.